नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, नालकोकडून इथं भरती निघालेली आहे. ओके. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड भरती असणार 2026 ची. यामध्ये तुमचं जे पोस्ट असणार आहे मित्रांनो, ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग करता इथं भरती असणार आहे. टोटल ते 110 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, केमिकलमध्ये त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. बी टेक वाले इथं अप्लाय करू शकतात. नोकरी ठिकाण असणार आहे भुवनेश्वर. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आणि Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली आहे नालकोकडून आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस कंपनी असणार आहे. नालको भवन, नयापाली, भुवनेश्वरमध्ये इथं जॉब व्हॅकन्सी ॲड्रेस नंबर दिलेले आहे. ओके. 30/12/2025 याची नोटिफिकेशन आलेली आहे कालच्या दिवशीला. रिक्वायरमेंट जी आहे याच्यामध्ये रिक्वायरमेंट दिलेली आहे याच्यामध्ये आता, जे की ग्रॅज्युएट मॅनेजरसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग करता इथं व्हॅकन्सी देण्यात आलेली आहे. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. रिक्वायरमेंट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग गेट 2025 ची आपण दिलेली असेल तर. आता याच्यात दिलेलं आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड, नाल्को, नवरत्न, सेंट्रल PSU वन ऑफ लार्जेस्ट कंपनी असणार आहे. त्याबद्दल या कंपनीबद्दल इथं माहिती दिलेली आहे. ऑल इंडियामध्येचे ऑफिस आहेत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की नाल्कोकडून ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग करता येते व्हॅकन्सी दिलेली आहे. नाल्कोकडून इन्व्हाइट फॉर द ॲप्लिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग करता येते व्हॅकन्सी आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड केमिकल डिसिप्लिन करता. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे टेबल नंबर 1 दिलेला आहे. डिसिप्लिन, नेम ऑफ द पोस्ट, कॅटेगरीनुसार इथं टोटल ऑफ व्हॅकन्सी दिलेली आहे. ओके. तर मेकॅनिकल ब्रँचला इथं व्हॅकन्सी 59 पोस्ट असणार आहे सगळ्या. युवासाठी 26 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूएसला 6, ओबीसी एससीला 15, एससी एसटीला 4, एससीला 8 आणि पीडब्ल्यूडीला 6. ओके. इलेक्ट्रिकलमध्ये बघायला गेलं 27 व्हॅकन्सी, टोटल 12 व्हॅकन्सी. यूआरला 3 व्हॅकन्सी, ईडब्ल्यूएस 7 व्हॅकन्सी, ओबीसीला, एसटीला 2 व्हॅकन्सी, एससीला 3 व्हॅकन्सी, पीडब्ल्यूडीला 5 व्हॅकन्सी. ओके. केमिकलमध्ये जर बघायला गेलं 24 व्हॅकन्सी असणार आहेत. त्यापैकी 12 व्हॅकन्सी यूआरला, 2 व्हॅकन्सी ईडब्ल्यूएसला, ओबीसीला 6 व्हॅकन्सी, 1 व्हॅकन्सी एसटीला अँड एससीला 3 व्हॅकन्सी आणि 2 व्हॅकन्सी पीडब्ल्यूडीला. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. रिक्वायरमेंट क्वालिफिकेशन दिलेली आहे. फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री झालेली पाहिजे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये 65% तरच आपण अप्लाय करू शकतो. यूआर, ईडब्ल्यूएस, ओबीसीला 55% मध्ये आपण क्वालिफिकेशन आपलं झालेली पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये. ओके. आता कॅन्डिडेटसाठी इथं इंजिनिअरिंग डिग्रीसाठी अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती आता देत आहे. एक्झामिनेशन्स वगैरे आपली झालेली पाहिजे, मार्कशीट्स वगैरे आपल्याकडे पाहिजे, त्याच्यानंतर पर्सेंटेज पाहिजे. ओके. पर्सनल इंटरव्ह्यू आपला घेतला जाणार आहे यामध्ये. ओके. आता क्वालिफिकेशनचे सगळे डॉक्युमेंट वगैरे आपल्याकडे लागणार आहेत, जे की आपल्याला अप्लाय करण्यासाठी कंपल्सरी आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटला आता अप्लाय करण्यासाठी पोस्ट जी असणार आहे, एकच पोस्ट आहे, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनी. ओके. टेबल 2 दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला डिसिप्लिन वगैरे दिलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअर झालेले पाहिजे. इलेक्ट्रिकलमध्ये असाल तर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये केमिकल इंजिनिअरिंग, एमटेक, ॲप्लिकेबल केमिस्ट्रीवाले. ओके. कॅन्डिडेटला इथं दिलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जर आपल्याकडे असेल, डिसिप्लिन नॉट रिक्वायर्ड. ओके. एज लिमिट दिलेलं आहे, जे की 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो 12 जानेवारी 2026 पर्यंत. सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे याच्यामध्ये. नाल्कोकडून आपल्याला ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते. इंजिनिअरिंग टेस्ट ती 2025 ची गेटची दिलेली असेल. त्यानुसार आपल्या इथं सिलेक्शन केलं जाणार आहे, जे की इंटरव्ह्यू बेस्ड तुमचं सिलेक्शन यामध्ये आहे. गेटची जे मार्क असणार आहे ते व्हॅलिड रिक्वायरमेंट पोस्टसाठी लागणार आहेत, लक्षात ठेवा. ओके. आता फॉलोइंग पोस्ट दिलेली आहे, जे की यामध्ये आपल्याला डिक्लेरेशन्स वगैरे दिलेले आहे, इंजिनिअरिंग डिसिप्लिन्स वगैरे दिलेले आहे सिलेक्शनसाठी, जे की आपल्याला गेट एक्झामिनेशन स्कोअरची तर मार्क्स वगैरे लागणार आहे. ओके. आणि कॅन्डिडेटला इथं इंटरव्ह्यूला आपल्याला बोललेलं ते इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं इंटरव्ह्यूला. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. आता इंटरव्ह्यूला नो ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटणार आहे, स्वतःच्या खर्चाने इथं जायचं आहे. आता याच्यात दिलेलं आहे 1:10 इंटरव्ह्यूमध्ये गेट एक्झामिनेशन 2025च्या याच्यावर सिलेक्शन आहे. 1:10 रेशो आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे सेम मार्क्सवाल्यांना वगैरे 1:10 रेशो आहे.
त्याच्यानंतर गेट एक्झामिनेशन दिलेलं 2025 असणार आहे. ओके. त्यानंतर आता याच्यात गेट पेपर दिलेला आहे मेकॅनिकलला, मेकॅनिकल इंजिनिअरिंग एम-एला. ओके, सॉरी, गेट पेपर कोड टाकायचा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आणि केमिकल इंजिनिअरिंगचा. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेटसाठी तर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे गेट पेपरची. ओके, जी आपल्याला सविस्तर माहिती वाचून घ्यायची आहे, त्याच्यावरच आपल्याला गेट पेपरवर एक्झामिनेशनची आपण दिलेली पाहिजे. ओके. फायनल सिलेक्शन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं गेट पेपरचं असणार आहे आणि पर्सनल इंटरव्ह्यूचा आहे. म्हणजे 90% तुमचे गेटचे मार्क 10% इंटरव्ह्यूवर पकडून घ्या. पॅकेजबद्दल जर बोलायला गेले तर पॅकेज भेटणार तुम्हाला 40,000 पासून 1,40,000 रुपये पगार भेटणार आहे. बेसिक सॅलरी तुम्ही 40,000 पासून स्टार्टिंग होणार आहे. तुम्हाला 1,00,000 वरती पेमेंट याच्यात भेटू शकतो. याच्यामध्ये अलाउन्स वगैरे खूप आहे, बेसिक पे वगैरे दिलेले आहे. त्यानंतर डेस अलाउन्स असणार आहे, PRT असणार आहे म्हणजे परफॉर्मन्स अलाउन्स वगैरे दिलेला आहे, मेडिकल फॅसिलिटी वगैरे देण्यात आलेली आहे. सक्सेसफुल तुमची ट्रेनिंग वगैरे जर झाली मित्रांनो, याच्यात दिलेली आहे किती 1 वर्षाची ट्रेनिंगमध्ये तुम्हाला एवढा पगार आहे 40,000 बेसिक सॅलरीपासून. जर तुमचा 1 वर्ष कंप्लीट सर्व्हिस झाला, सक्सेसफुल झाले, तर तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे असिस्टंट मॅनेजरची E1ची ग्रेड भेटते. 60,000 रुपयापासून जी बेसिक सॅलरी चालू होते तर 1,80,000 पर्यंत तुम्हाला ॲडिशनल भेटत असतात. ओके, प्लेसमेंट आपल्याला भेटत असते. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जर हे परमनंट झाले 1 वर्षानंतर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी लागू पण होतात. ओके. आता कॅटेगरीनुसार इथं माहिती दिलेली आहे. SC, ST, PWD 40% डिसॅबिलिटी असेल त्यांच्यासाठी हे वाचून घ्या. ओके, कॅटेगरीनुसार OBC, NCL वगैरे जे पण असाल. आता अपर एज लिमिटमध्ये इथं सूट दिलेली आहे. SC, STला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट, PWDला 10 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट, PWD SC, STला 15 वर्षाची सूट असणार आहे. ओके. त्यानंतर सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड दिलेला आहे, जो की आपल्याला ह्याच्यात आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर अपेंडिशिप असणार 1 वर्षाची आपली, जे की मी सांगितलेले 3 लाख ते 4 लाख पर्यंत आपल्याला ट्रेनिंग अपॉइंटमेंट असणार आहे. जे की आपल्याला याच्यामध्ये स्टॅम्प पेपरवर ₹1,500 आपल्याला खर्च करायचे आहे. ओके, 4 वर्षासाठी आपल्याला इथं सक्सेसफुल ट्रेनिंग कंप्लीटेड वगैरे जे असेल 1 इयर झाल्यानंतर आपल्याला 4 वर्षासाठी बॉन्डसाठी आपल्याला डिपॉझिट राहतील. ओके. जर तुम्ही मध्ये जॉब सोडला तुम्हाला हे पैसे भेटणार नाही. ओके. आता एम्प्लॉयमेंटसाठी नालकोकडून तर चांगली फॅसिलिटी बघायला मिळते. मेडिकल वगैरे आपले सगळं काही होणार आहे आणि त्याच्यामध्ये आणि ॲप्लिकेशन फीज वगैरे जर बघायला गेले तर मेडिकल एक्झामिनेशन वगैरे रूल्स वगैरे दिलेले आहे. ओके. मेडिकल एक्झामिनेशन घेण्यात येईल. ॲप्लिकेशन फीज जी आहे तर ₹500 असणार आहे OBC, EWSला आणि जनरल कॅटेगरीला आणि ₹100 असणार आहे SC, ST, PWDला. ओके. आणि महिलांना. ओके. आता हे पेमेंट जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पे करायचे आहे. कॉल लेटर वगैरे तुम्हाला वेबसाईटवरून डाउनलोड करायचे आहे. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला करिअर नाल्कोचं पेज ही वेबसाईट दिलेली आहे. nalcoindia.com या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. हाऊ टू अप्लाय करून घ्या. पेमेंट फी SBI कलेक्शनकडून तो पे करून टाका. ओके, याच्यात दिलेलं आहे. ओके, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट वगैरे अपलोड करा. जे आपल्याला लागत असेल डॉक्युमेंट गेट वगैरेची ते अपलोड करा. जनरल इन्फॉर्मेशन वगैरे याच्यात दिलेली आहे. ऑल ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकतात. काहीही हरकत नाही आहे. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म चालू तुमचे झालेले नाही आहे. 2 जानेवारी 2026 पासून तुमचे फॉर्म चालू होणार आहे सकाळी 10 वाजेपासून. लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 22 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. आणि लास्ट पेमेंट फीस भरायची तारीख पण सेम आहे 22 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. चीफ जनरल मॅनेजरकडून इथे व्हॅकन्सी आलेली आहे. तर 2 तारखेपासून आपले फॉर्म चालू होणार आहे. नवीन वर्षात आपल्याला 2 तारखेपासून नवीन भरतीमध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर 2026चं येणारं वर्ष आपल्यासाठी चांगलं असो आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज 31 तारीख आहे. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी न्यू इयर. तुमचा येणारा वर्ष तुमचं तुमचं सगळे जे असेल तुमचं नोकरी वगैरे लागून तुमचं सगळं भविष्य सुधरून जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर असं काय व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ओके. आणि तुम्हाला याची PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर WhatsAppवर लावून शेअर करून तुम्ही डाउनलोड करू शकता. अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली आहे. व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही Instagram, Facebookला पण मेसेज करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर टेक्निकल असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.